नमो नमः. विद्यार्थी मित्रांनो, आपण चतुर्थ मंडलातील कथा कलश याच्यातले आपण पहिला आणि दुसरा पाठ अभ्यासलेला होता. तृतीय पाठाकडे आपल्याला वळायचं आहे. पाठाचं नाव आहे शरण्यः शिबिः, म्हणजे शरण आलेला शिबी राजा. तुम्ही सगळ्यांनी आपल्या लहानपणी प्रत्येकाने ही गोष्ट ऐकलेली आहे किंवा वाचलेली आहे. तर राजा शिबी हा अतिशय दयावान असा राजा होता आणि त्याची परीक्षा म्हणजेच देव सुद्धा मानवाची परीक्षा घेऊन त्याला वरदान अथवा शाप देत होता. तर आता या ठिकाणी आपल्याला कशा प्रकारे त्याची परीक्षा घेतलेली आहे शिबी राजाची ते आपल्याला या कथेमधून अभ्यासायचं आहे. काश्मीर निवासी सोमदेव यांनी या कथात सरिता सागर नावाच्या विशाल असा कथासंग्रह लिहिलेला आहे आणि या ग्रंथातून शरण्य शिबी हा पाठ या ठिकाणी घेतलेला आहे. संस्कृत साहित्य सर्व प्रकारे सर्व ज्ञान शाखांद्वारा विस्तीर्ण असं आहे. कथा सरित सागर या ग्रंथातील प्रत्येक कथा ही उद्बोधक आणि ज्ञानप्रद अशी आहे. ही कथा शिबीराजाच्या दानशूरतेची महिमा सांगते. म्हणजेच फार वर्षापूर्वी एक तेजस्वी, दयाळू, दानशूर, धीर असा सर्वगुण संपन्न शिबीराजा होऊन गेला. या राजाच्या सद्गुणांनी कीर्ती भूतलावावरच नाही तर स्वर्गापर्यंत त्याची कीर्ती पोहोचलेली होती. त्याच्या दानशूरतेची परीक्षा घेण्यासाठी बहिर ससाण्याचे रूप घेऊन इंद्र कबुतराचे रूप धारण केलेल्या धर्माचा पाठलाग करू लागला आणि या कबुतराचे रूप धारण केलेला धर्म पळता पळता राजा शिबीच्या मांडीवर येऊन बसला आणि त्याच्या मागे धावणाऱ्या बहिऱ्या ससाणा राजा शिबीजवळ पोहोचला. मग पुढे काय झालं ते आपण प्रत्यक्षपणे पाठामध्ये अभ्यासणार आहोत, पाठामध्ये पाहणार आहोत. म्हणजेच अतुलनीय दातृत्वावर देव सुद्धा प्रसन्न होत असतो. म्हणून प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक कामामध्ये समर्पण हे अतिशय महत्वाचं असतं असं या पाठामधून आपल्याला शिकायला मिळतं. राजा शिबीची ही दानशूरता अतुलनीय अशी आहे. म्हणजेच तो स्वतःचे प्राण संकटात घालून त्याने शरणागताचे रक्षण केलेलं आहे. जो त्याच्यामध्ये शरण आलेला आहे, त्याला शरण आलेला आहे, त्याचं त्याने स्वतःचे प्राण संकटात घालून त्याचं रक्षण केलेलं आहे, त्याच्या प्राणांचं रक्षण केलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला ही कथा शरण्यः शिबिः, शिबी राजाला शरण आलेल्या त्याचं त्याने कशा प्रकारे संकटातून निवारण केलं, त्याचं त्याने कशा प्रकारे रक्षण केलं, त्याचं या पाठातून आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपण ही कथा अभ्यासणार आहोत. त्याच्या पहिले त्याची भूमिका आपण सगळ्यात पहिले पाहणार आहोत. भूमिका. कारुणिकस्य शिबिराजस्य एषा पद्यकथा कर्तव्यनिष्ठा पराकाष्ठां दर्शयते. राजा शिबी शरणागतस्य कपोतस्य रक्षणार्थं स्वमांसमपि शेनाय दातुं सिद्धः. कपोत याचा अर्थ कबूतर. कारुणिकस्य दयाळू अशा शिबिराजाची ही पद्यकथा कर्तव्यनिष्ठ आणि पराकाष्ठा आपल्याला दर्शवते आहे. राजा शिबीच्या शरणात आलेल्या कबुतराच्या रक्षणासाठी स्वतःचे मांस देण्यास तो तयार झालेला आहे. काश्मीर निवासिक सोमदेवदत्त विरचितः कथा सरित सागरः संस्कृत कथा साहित्यस्य शिरोमणी ग्रंथः. अनुमानतः सोमदेवस्य कालः 11 शतकम् इति मन्यते. म्हणजेच काश्मीर निवासी सोमदेव यांनी कथा सरित सागर नावाच्या संस्कृत कथा साहित्याचा शिरोमणी असा हा ग्रंथ आहे. अनुमानतः सोमदेवस्य कालः 11 शतकम् इति मन्यते. म्हणजेच संस्कृत साहित्याचा शिरोमणी असा हा ग्रंथ आहे आणि अनुमानाने सोमदेवाचा काळ 11वे शतक असा मानला जातो. गुणाढ्य कविः बृहत् कथा इति ग्रंथस्य आधारेण लिखितो अयं ग्रंथः भारतीय कथा परंपरा महाकोशः इति ख्याती प्राप्तः. अनुमानाने सोमदेवाचा काळ 11वे शतक मानला जातो आणि गुणाढ्य कवी बृहत् कथा या ग्रंथाच्या आधाराने हा ग्रंथ या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. ग्रंथ भारतीय कथा परंपरा महाकोशः इति ख्याती प्राप्तः. आणि यात काही भारतीय कथा परंपरा महाकोश या नावाने हा ग्रंथ प्रसिद्ध झालेला आहे. क्वचित इतिहास आधारितः कथाः सन्ति क्वचित अद्भुतश्रितः अपि. काही यात इतिहासावर आधारित अशा कथा आहेत, काही अद्भुत अशा कथाचित्र यामध्ये आहेत.
तासु प्राचीन भारतीय समाजस्य तथा संस्कृतेः चित्रं दृश्यते. त्यामध्ये प्राचीन भारतीय समाजाच्या संस्कृतीचं चित्र आपल्याला दिसून येते. एषा कथा कथासरित्सागरस्य कथापीठलंबकस्य सप्तमतरंगात गृहीता. ही कथा कथासरित्सागरातील कथापीठलंबक याच्या 7व्या तरंगातून घेण्यात आलेली आहे. अशा प्रकारे आपण या पाठाची भूमिका अभ्यासलेली आहे आणि या भूमिकेचा आपण अभ्यास करत असताना त्या कथेविषयी आपण माहितीही बघितलेली आहे की दयाळू राजा शिबी हा कशा प्रकारे होता आणि तो कशा प्रकारे दानशूर होता ते त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला या पाठामधून अभ्यासायचं आहे. आपण पाठाकडे वळणार आहोत. पद्य रचना म्हणजेच श्लोकांसारखे आपल्याला ही कथा या ठिकाणी अभ्यासायची आहे. श्लोकांमधून पहिल्या श्लोकाकडे आपण वळणार आहोत. चित्रात आपल्याला दिसतंय राजा शिबी, ससाणा आणि कबूतर तराजूमध्ये बसलेला आहे आणि मग ते कशा प्रकारे झालंय ते सगळं आपण या श्लोकांमधून अभ्यासणार आहोत. तथाच पूर्वं राजाभूत तपस्वी करुणापरः दाता धीरः शिबिर्नाम सर्वसत्त्वाभयप्रदः. पहिला श्लोक आपण या ठिकाणी बघणार आहोत. अन्वय. तथाच पूर्वं तपस्वी करुणापरः दाता धीरः सर्वसत्ताभयप्रदः शिबिः नाम राजा अभूत. पहिल्या श्लोकाचा अन्वय पुन्हा एकदा पाहणार आहोत. राजाच पूर्वं तपस्वी करुणापरः दाता धीरः सर्वसत्ताभयप्रदः शिबिः नाम राजा अभूत. म्हणजेच अशा प्रकारे प्राचीन काळात परम तेजस, तपस्वी, दयाळू, दानशूर व सर्व प्राण्यांना अभय देणारा शिबी राजा होऊन गेला. या ठिकाणी शिबी राजा कशा प्रकारे होता की तो परम तपस्वी होता, दयाळू होता, दानशूर होता आणि सगळ्या प्राण्यांना अभय देणारा. अभय म्हणजेच काय देणारा तर मुक्त करणारा. दुसऱ्यांच्या याच्यामध्ये आलेले असतील ते प्राणी तर त्यापासून त्यांना मुक्त करणारा असा शिबी राजा होऊन गेलेला होता. असं पहिल्या श्लोकात त्या शिबी राजाचं वर्णन केलेलं आहे की तो कसा होता. परम तपस्वी असा होता, दयाळू आणि दानशूर असा होता आणि सगळ्या प्राण्यांना अभय देणारा, जीवनदान देणारा असा तो शिबी राजा होता. अशा त्या शिबी राजाचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे कवीने. दुसरा श्लोक. तम वंचयितुम इंद्रो अथ कृत्वा शयन वपुः स्वयं माया कपोत वपुंश धर्मन अवपतत द्रुतम. अन्वय पाहणार आहोत. अथम त वंचयितुम इंद्रः स्वयं शयन वपुः कृत्वा माया कपोत पुष्पम धर्मम द्रुतम अन्वपतत. पुन्हा एकदा दुसऱ्या श्लोकाचा आपण अन्वय बघणार आहोत. अथम तम वंचयितुम इंद्रः स्वयं शेनवपुः कृत्वा माया कपोत वपुं धर्मम द्रुतम अन्वपतत. दुसऱ्या श्लोकाचा आपण अन्वय बघितला. आता दुसऱ्या श्लोकाचा अर्थ आपण बघणार आहोत. त्याची परीक्षा घेण्यासाठी स्वतः इंद्र बहिर ससाण्याचे रूप धारण करून कबुतराचे रूप धारण केलेल्या धर्माचा पाठलाग त्यांनी केला. म्हणजेच ते ससाण्याचे रूप घेतलेलं होतं इंद्राने आणि मग त्या कबुतराचे रूप धारण केलेल्या धर्माचा पाठलाग त्यांनी केला. म्हणजे त्या कबुतराच्या मागे ते आले. त्या कबुतराचं मांस खाण्यासाठी त्या कबुतराच्या मागे ते आलेले होते. कोणाची परीक्षा घ्यायची होती त्यांना? शिबी राजाची. त्याची परीक्षा घेण्यासाठी स्वतः इंद्र बहिर ससाण्याचे रूप धारण करून कबुतराचे रूप धारण केलेल्या धर्माचा पाठलाग त्यांनी केला. तिसरा श्लोक. कपोत हा सोपे सोपे आणि छोटेसे 2-2 ओळींचे 2-2 लाईनचे असे श्लोक आहेत जे तुम्हाला सहजपणे समजतील असे. ही कथा आपण अगोदरच अभ्यासलेली आहे.
आपण अगोदर लहानपणी ती ऐकलेलीच असेल, आता ती पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी शिबीराजाचे वर्णन, त्याचं शिबीराजा कसा होता, त्याच्या दानशू त्याचं उत्तम असं उदाहरण होतं, ते आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. तिसरा श्लोक. कपोतश्च भयात् गत्वा शिबेर अंकम श्रीश्रियत मनुष्यवाचा शरणथम समतम राजानम अब्रवीत. तिसऱ्या श्लोकाचा अन्वय बघणार आहोत. कपोतः च भयात गत्वा शिबेः अंकम अश्रियत अथ सः शेनः तम राजानम मनुष्यवाचा अब्रवीत. तिसरा श्लोक पुन्हा एकदा पाहणार आहोत. कपोतः च भयात गत्वा शिबेः अंकम अश्रियत अथ सः शेनः तम राजानम मनुष्यवाचा अब्रवीत. अर्थ बघणार आहोत. कबुतराने बहिर ससाण्याच्या भीतीने राजा शिबीच्या मांडीवर शरण घेतली, म्हणजेच तो राजा शिबीच्या मांडीवर बसला. तेव्हा बहिर ससाणा मनुष्याच्या वाणीद्वारे राजाला म्हणाला. काय म्हणाला ते आता पुढच्या श्लोकात म्हणणार आहे तो ससाणा. तिसरा श्लोक पुन्हा एकदा पाहणार आहोत. अर्थ. कबुतराने बहिर्ससाण्याच्या भीतीने राजा शिबीच्या मांडीवर शरण घेतली, म्हणजे शिबीच्या मांडीवर तो बसला शिबीराजाच्या. तेव्हा बहिर्ससाणा मनुष्याच्या वाणीद्वारे राजाला म्हणाला. काय म्हणाला ते आता पुढच्या श्लोकामध्ये म्हणणार आहे तो. 3 श्लोक आपण अभ्यासले. पहिल्या श्लोकामध्ये राजा शिबीचं वर्णन केलेलं आहे की राजा शिबी कशा प्रकारे तपस्वी, दयाळू, दानशूर असा होता आणि सगळ्या प्राण्यांना अभय असा देणारा होता, असा त्या राजा शिबीच्या वर्णनाचा पहिला श्लोक आहे. दुसऱ्या श्लोकामध्ये त्याची परीक्षा घेण्यासाठी इंद्राने स्वतः बहिर ससाण्याचे रूप घेतलेले आहे हे आपल्याला त्या ठिकाणी समजलेलं आहे. आणि तिसऱ्या श्लोकामध्ये कबुतराने बहिर ससाण्याच्या भीतीने राजाच्या मांडीवर आश्रय घेतलेला आहे आणि तेव्हा बहिर ससाणा काय म्हणतो आहे ते आता आपल्याला पुढच्या श्लोकात म्हणायचं आहे. अशा प्रकारे आपण 3 श्लोक अभ्यासले. पहिल्या श्लोकात राजाचं वर्णन आहे, दुसऱ्या श्लोकात इंद्राने बहिर ससाण्याचं रूप घेतलेलं आहे आणि तिसऱ्या श्लोकामध्ये कबूतर राजाच्या मांडीवर जाऊन बसलेला आहे. अशा प्रकारे या 3 श्लोकांचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. पुन्हा एकदा आपण 3 श्लोकांचं अर्थ, ट्रान्सलेशन हे पाहणार आहोत. पहिला श्लोक. अशा प्रकारे प्राचीन काळात परम तपस्वी, दयाळू, दानशूर आणि सर्व प्राण्यांना अभय देणारा राजा शिबी होऊन गेला. त्याची परीक्षा घेण्यासाठी दुसरा श्लोक. त्याची परीक्षा घेण्यासाठी स्वतः इंद्र बहिर ससाण्याचे रूप धारण करून कबुतराचे रूप धारण केलेल्या धर्माचा पाठलाग त्याने केला. तिसरा. कबुतराने बहिर ससाण्याच्या भीतीने राजा शिबीच्या मांडीवर शरण घेतली किंवा तो बसला. तेव्हा बहिर ससाणा मनुष्याच्या वाणीद्वारे राजाला म्हणाला. काय म्हणालाय तो आता ते आपण पुढच्या श्लोकात, 4थ्या श्लोकात पाहणार आहोत. पहिले आपण बघितलं शरण्य शिबी ही, आणि त्यानंतर पाठाची आपण भूमिका अभ्यासली. भूमिकेमधून आपण दयाळू अशा शिबीराजाची ही पद्यकथा आहे. तो राजा कसा होता, कर्तव्यनिष्ठ आणि पराकाष्ठा यातून आपल्याला या कथेतून दर्शवत आहे. राजा शिबी हा शरणात आलेल्या कबुतराच्या रक्षणासाठी स्वतःचे मांस देण्यास तयार झाला होता, असं आपण भूमिकेमधून अभ्यासलेलं होतं. त्याचप्रमाणे कवीचं वर्णन केलेलं आहे भूमिकेमध्ये की काश्मीर निवासी असा सोमदेव नावाचा हा कवी आहे आणि या कवीने कथा सरित सागर नावाच्या संस्कृत कथा साहित्याचा शिरोमणी असलेला असा हा ग्रंथ आहे. आणि या कवीचा काळ हा साधारणतः 11वे शतक असा मानला जातो. असा हा गुणाढ्य कवी आहे सोमदेव कवी, आणि त्याने याचं लेखन केलेलं आहे
आणि या बृहत कथा या ग्रंथाच्या आधाराने हा ग्रंथ घेतलेला आहे. म्हणजेच भारतीय कथा परंपरा महाकोश या नावाने हा प्रसिद्ध झालेला आहे. यात काही इतिहासावर आधारित देखील कथा आहेत आणि काही अद्भुत अशा कथांचे या ठिकाणी वर्णन केलेले आहे. यामध्ये प्राचीन भारतीय समाजाच्या संस्कृतीचे आपल्याला चित्र या ठिकाणी बघायला मिळत आहे. असं आपण भूमिकेतून अभ्यासलेलं होतं आणि आता या कथेमधून आपण प्रत्यक्षपणे या श्लोकांमधून राजा शिबीचं वर्णन आपण अभ्यासत आहोत. पहिल्या 3 श्लोकांचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. आता आपल्याला यामधून असं समजलं होतं, पहिल्या श्लोकातून शिबी राजा कसा होता त्याचं वर्णन आपण बघितलं होतं. त्यानंतर त्याची परीक्षा घेण्यासाठी स्वतः इंद्रदेवाने बहिर ससाण्याचं रूप घेतलेलं होतं दुसऱ्या श्लोकातून. आणि तिसऱ्या श्लोकामध्ये कबुतराने बहिर ससाण्याच्या भीतीने राजाच्या मांडीवर तो जाऊन बसलेला आहे. तेव्हा बहिर ससाणा मनुष्याच्या वाणीद्वारे राजाला काय म्हटलेलं आहे त्याचं वर्णन आपण पुढच्या श्लोकात अभ्यासणार आहोत. अशा प्रकारे आपण या पहिल्या व्हिडिओमध्ये भूमिका पाठाविषयी थोडासा अभ्यास केलेला होता. भूमिकेचा अभ्यास केला आणि 3 श्लोकांचा आपण अन्वय आणि अर्थ आपण पाहिलेला आहे. आता आपल्याला 4थ्या श्लोकाकडे वळायचं आहे. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.